जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नाशिक शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाशिक शहर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा स्वातीताई जाधव यांनी केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आरोग्य मंत्री डॉक्टर शोभाताई बच्छाव, प्रमुख अतिथी डॉक्टर हेमलताताई पाटील, प्रमुख पाहुणे महिला आयोग सदस्य सायली पालखेडकर, धन्वंतरी कॉलेज प्राध्यापक डॉक्टर सरोज धुमने पाटील, शहर अध्यक्ष आकाश छाचेड, नगरसेविका वत्सलाताई खैरे, सुचिता बच्छाव, जुईली डिझोजा, नगरसेवक राजेंद्र बागुल, उल्हास सातभाई, राजाभाऊ जाधव, सुरेश मारू। महिलांच्या निष्काळजीपणामुळे आरोग्यावरती दुष्परिणाम होतात, त्यामुळे महिलांनी दैनंदिन जीवन कामात असताना स्वतःची काळजी घेण्यासाठी कशा प्रकारे दिनचर्याचे नियोजन करावे, आपला पौष्टिक आहार व नियमित व्यायाम, योग साधना, ध्यान साधना करण्यात यावी। यामुळे महिलांना मानसिक ताणतणाव व मानसिक आजार कमी होण्यास मदत होईल। तसेच महागाईमुळे महिलांना त्याच घरातील खर्चाचे नियोजन करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत। तसेच काटकसर करून संसाराचा गाडा चालवण्याचा प्रयत्न आजच्या आधुनिक भारतातील महिलेवरती करण्याची वेळ केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आल्याचे डॉक्टर शोभाताई बच्छाव यांनी सांगितले। अशा प्रकारे मार्गदर्शन मान्यवरांनी केले। यावेळी महिला ब्लॉक अध्यक्ष कुसुम चव्हाण, माया काळे, गुड्डी खान, चारुशीला काळे, अरुणा आहेरे, मनीषा बागुल, सोनाली बोडके, सोफिया सिद्दीकी, रेणुका बोडके, ब्लॉक अध्यक्ष बबलू खैरे, उद्धव पवार, कैलास कडलक, दिनेश निकाळे, रामू शिंदे, युवा काँग्रेसचे शहर अध्यक्ष स्वप्नील पाटील, युवा जिल्हाध्यक्ष जयेश पोकळे, सोशल मीडिया अध्यक्ष सुदेश मोरे, अल्पसंख्याक अध्यक्ष हनीफ बशीर, सेवा दल अध्यक्ष वसंत ठाकूर, ओबीसी अध्यक्ष गौरव सोनार। या कार्यक्रमासाठी नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। या कार्यक्रमाला उपस्थितांचे आभार कार्यालय सरचिटणीस राजकुमार जेफ यांनी मांडले। 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त माझ्या सर्व महिला भगिनींना मी हार्दिक शुभेच्छा देते। 8 मार्च निमित्त आपण नाशिक शहर महिला काँग्रेसच्या वतीने दरवर्षी वेगवेगळे उपक्रम करत असतो। या वर्षी आपण आरोग्य तपासणी शिबिर ठेवलं आहे। तर त्यासाठी आपल्याला सरोजताई धुमने पाटील हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर यांची पूर्ण टीम त्यांनी आपल्याला यासाठी सहकार्य केलेले आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आणि भरपूर महिलांनी त्याचा लाभ घेतला आहे। वृत्तसंकलन विभाग, लक्ष न्यूज, नाशिक।